झी 24 तास एक पाऊल पुढे. निमित्त विश्वरूपमचा आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत रत्नाकर मतकरी, किशोर कदम आणि अशोक राणे. या दुसऱ्या भागाचा पहिला प्रश्न घेऊन मी जातोय रत्नाकर मतकरी यांच्याकडे. रत्नाकर मतकरी, पूर्वी मेलोडियस विषय असायचे, रिअलिस्टिकनेस त्याच्यामध्ये तसा, ज्याला आपण आजच्या परिस्थितीवरचं भाष्य, रोखठोक भाष्य ज्याला म्हणतो आपण, तसे प्रयत्न असायचे. परंतु आजच्या काळात जेवढ्या चटकन ते केलं जाते तेवढं दिसायचं नाही. त्यामुळे कदाचित राजकारणी याच्यामध्ये जास्त घुसतायत किंवा माध्यमांचा प्रभाव वाढलाय, त्यामुळे असं होतंय. नेमकं का हे होतंय? राजकारणी कुठल्याही कारणामुळे यात घुसतायत असं मला वाटत नाही. कारण ते नाटकं पाहत असतील किंवा काही साहित्य वाचत असतील असं मनापासून मला वाटत नाही. म्हणजे त्याला अपवाद असतील, परंतु खरोखर त्याचा काही परिणाम होत असेल असं मला वाटत नाही. त्यांच्या लक्षात काय येतं तर त्यांचं स्वतःची खुर्ची, स्वतःचा पक्ष आणि त्याच्यासाठी निमित्त होणाऱ्या निवडणुका. आणि मग निवडणुकांसाठी जे काय हवं असेल त्याप्रमाणे ती आपली बाजू, आपापले अँगल्स बदलत राहणं हा राजकारण्यांचा उद्योग असू शकतो. सतत चर्चेत राहणं हा एक त्यातला भाग आहे. चर्चेत राहणं आणि जे विषय आपण मांडतो आहोत, म्हणजे जो इलेक्शनचा आपला अजेंडा आहे तो पुन्हा पुन्हा आपण लोकांसमोर आणणं आणि त्या दृष्टीनेच वर्तन करणं. मग ते वर्तन पॉलिटिकली करेक्ट नसलं किंवा योग्य काय, प्रॉपर काय याला धरून नसलं तरी सुद्धा जो आपला अजेंडा आहे तो राबवत राहायचा, हे एक राजकारण्यांचं बरोबर आहे. अगदी हाच प्रश्न घेऊन मी जातोय अशोक राणे यांच्याकडे. अशोक राणे, माझ्याकडे एक विधान आहे. ते आहे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचं. विश्वरूपमच्या प्रदर्शनाला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाका. त्यांचं जी प्रतिक्रिया आहे ती पुन्हा एकदा ऐकूया. विश्वरूपमच्या प्रदर्शनाला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाका. शिवसेनेकडनं अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं किंबहुना अखिलेश यादव यांची एक प्रतिक्रिया आहे की वाद टाळण्यासाठी आणि भावना दुखावू नयेत यासाठी बंदीचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. उत्तर प्रदेशापुरतं बोलायचं झालं तर त्यांनी तसा एक प्रकारचा प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मला तुम्ही सांगा की या सगळ्या मागे एक तुम्हाला विरोधाभास नाही दिसत की ज्याला फायर आणि वॉटरला ज्यांनी विरोध केला होता, घाशीरामला विरोध केला होता, बाइंडरला विरोध केला होता, तेच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहतात? काय म्हणाल आपण? ह्याच्यासारखा मोठा विनोदच नाही असंच म्हणायला लागेल त्याला. जर संजय राऊत असं म्हणाले असतील तर हा सगळ्यात मोठा विनोद शिवसेनेने केलेला आहे. की त्यांना तुरुंगात टाका. ज्यांनी आतापर्यंत केलं त्यांचा इतिहास माहिती आहे आपल्याला की त्यांनी काय केलेलं आहे आतापर्यंत, आणि तेच आता म्हणतात की त्यांना तुरुंगात टाका. हा विनोद आहे, दुसरं काय नाही. आणि मगाशी किशोर म्हणाला तसं हे खरं म्हणजे राजकारणी लोकांनी सगळं केलेलं आहे. आणि तो जो कोणी, मी परत माझ्या मुद्द्याशी येतो. मी सुरुवातीला एक वाक्य होतं, परत मी त्याचं पुन्हा की मी कंटाळा आला अशा अर्थानं म्हटलं की एक माध्यमातला माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून मला माझी संवेदनशीलता अजूनही जागी आहे. मला त्याच्याशी बोलायला आवडेल, अगदी शेवटपर्यंत बोलायला आवडेल. पण हे सारखं होतं तेव्हा त्याचा कंटाळा येतो. कोणीच त्यातनं शहाणं व्हायला तयार नाही, कोणीच शहाणं व्हायला तयार नाही. म्हणजे याच्यामध्ये तीन गट आहे. एक सरकार आहे, एक जनता आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे विरोध करणारे लोक आहेत, दुसरे कलावंत आहे. त्या कलावंतांनी सुद्धा शहाणं होण्याची गरज आहे. आता ज्या पद्धतीने कमल हसननी हा सगळा केला आणि आपण सगळे कलावंत माध्यमातली माणसं त्याच्या माठीशी उभी राहतो आणि तो सतत हे सगळी त्याची विधानं बदलतोय. त्याच्या भावना वेग मी समजू शकतो. त्या भावनेच्या वेगाने तो असं म्हणाला की मी हा प्रांत सोडून जाणार आहे, देश सोडून जाणार आहे, परत त्याने ते मागे घेतलं, तेही मी समजू शकतो. पण नंतर त्याने आधी जे काही, जर त्याला असं वाटतं की त्याने एक स्टेटमेंट केलं आपल्या कलाकृतीतनं की त्याच्यातनं त्याला जे काही म्हणायचं त्याने म्हटलं, मग एकदा सेन्सर बोर्डाने तिकडे त्याने मान्य केली, हे कट्स मी मान्य केले. त्याच्यानंतर ह्या लोकांनी त्यांनी दाखवलं आणि मग परत तो म्हणतो की ठीक आहे, तुमचं काय म्हणणं असेल मी कापायला तयार आहे. म्हणजे मग त्याची जी धडसोड वृत्ती असेल कलावंताची, तर पुढे बाकीच्यांनी करायचं काय? हो बरोबर आहे. कलावंतांनी कुठेतरी ठामपणे राहायला पाहिजे. पण तो ठाम राहायला तयार नाही. याच्यावरती मला आमचेच लोक काय म्हणतील, अरे त्याचे करोडो रुपये अडकलेत. मग आपण जर करोडो रुपये टाकणार असू आणि आपण उद्या अडकणार असू तर आपण सुद्धा त्याची काळजी सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे. मी जर उद्या असं झी 24 तास एक पाऊल पुढे.